पुढच्या 7 जन्मात हाच नवरा मिळावा म्हणून वटपौर्णिमेला तर मी मुळातच गेले नव्हते. खूप विचित्र अनुभव आहे काल दिवसभराचा, ते तुम्हाला मी शेअर करते. सहज मी परवा माझ्या एका पुण्याच्या मैत्रिणीला कॉल केला आणि तिला म्हटलं, "अगं वटपौर्णिमा आहे, माझं कोणीच ओळखीचं नाही आहे, एरियामध्ये पण नाही आणि माझ्या आजूबाजूलाही नाही आहे. तर जाऊया का आपण वटपौर्णिमेला?" तर आणि आपलं शूट पण होऊन जाईल. शूट म्हणजे बेसिकली आपण जे व्लॉग्स करतो ते होऊन जाईल. तर ती मला असं म्हटली, की "यार, मी गेले 3 वर्ष झाले वटपौर्णिमाच करत नाही आहे. कशाला हवा असा नवरा?" म्हणजे लिटरली जेव्हा ती बोलायला लागली ना, त्यावेळेस मला खूप असं भरून आलं होतं. कारण किती ना, म्हणजे आपण बायका नवऱ्यासाठी किती काय-काय करतो. पण नवऱ्याला त्या गोष्टीची किंमतच नसते, असं तिच्या बोलण्यावरनं मला जाणवलं आणि ती खूप मोठी इन्फ्लुएन्सर आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल, की अ, मी त्यांचं नावही घेऊ शकत नाही आहे किंवा त्यांच्या चॅनलबद्दलही सांगू शकत नाही, तर अदरवाईज ते लगेच कळून जाईल. पुढे माझं मत सांगण्याआधी मी सांगते, की आज मी नेसलेली ही जी साडी आहे ना, ती माझ्या साखरपुड्याची आहे आणि दुसरी म्हणजे आज जे मी मंगळसूत्र घातलेलं आहे, दोन्हीही वरचं आणि खालचं. तर ते तुम्हाला माहीत आहे, की एक तर ते 5 तोळ्याचं जे मी 2-3 बहुतेक 3-4 वर्षापूर्वी केलं होतं आणि एक हां, ते जे मोठं गंठण आहे ना, त्याच्यामध्ये ₹1,00,000 आमच्या सासरेबुवांनी जेव्हा रिटायर झाले होते 2-2.5-3 वर्षापूर्वी बहुतेक. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये बाकीचे पैसे मी टाकून आणि थोडेफार मम्मीने टाकून आम्ही ते केलं होतं. आणि आता जे शॉर्ट गंठण आहे ते ते तर तुमच्यासमोरच केलं आहे मागच्या महिन्यामध्ये आणि कानातले मला सोन्याचे घालायचे होते. बट ते वेल आणि ते घालत बसण्यात बिलकुल वेळ नव्हता, अजिबातच नव्हता. कारण की सचिनला पण जायचं होतं ऑफिसला, संध्याकाळची वेळ होणार होती, तर म्हटलं पटापट आवरून घ्यावं. बरं, आता मी मी काहीच सांगणार नाही कारण मेकअप तुम्ही स्वतःच पाहताय. पाहिजे असेल तर मी जे काही अप्लाय केलं आहे स्किनवर ते तुम्हाला दाखवूनच देईल आणि विदाऊट फिल्टर व्हिडिओ आहे हा. म्हणजे लिटरली थोडेफार स्पॉट्स किंवा पिंपल्स जरी दिसले तर हा पूर्ण ओरिजिनल फेस किंवा ओरिजिनल लूक आहे. त्यामुळे अजिबात फिल्टर वगैरे नाही. नाही, आयफोन तुम्हाला माहिती आहे, आयफोनमध्ये फिल्टर यूज करता येत नाही. बरं, ज्यावेळेस असं माझं तिच्याशी बोलणं झालं, तर आता वटपौर्णिमा आली म्हटल्यानंतर Instagramवरती सगळीकडं यार, Instaवरती सगळीकडं ना वटपौर्णिमानिमित्त स्टोरीज येत होत्या. आता रिसेंटली, एकदम रिसेंटली या 1-2 वर्षामध्ये Instaवरच्या काही फेमस व्लॉगर्स आहेत. त्या दोघी-तिघींचं डिव्होर्स या वर्षात झालंय. म्हणजे मला खरं वाईट वाटतंय, की डिव्होर्सचं प्रमाण इतकं वाढलंय ना. एकतर नवरा बायकोला समजून घेत नाहीये, दुसरीकडे बायकोही नवऱ्याला समजून घेत नाहीये. अरे क्लॅशेस होतात, पण ज्यावेळेस आपण तिसऱ्या किंवा चौथ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात इन्व्हॉल्व करतो ना, आपण काय फील करतो हे सांगण्यासाठी त्यावेळेस खरंच भयानक लेव्हलला क्लॅशेस होतात. तर मी हजारदा सांगितलंय, की इन्व्हॉल्व करू नका. माझाही अनुभव आहे, जेव्हा-जेव्हा मी फॅमिलीला कधी काही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केलं ना, तर त्यावेळेस प्रॉब्लेम क्रिएट झाले आहे. त्यामुळं चुका सगळ्यांकडनंच होतात. त्या चुका रेक्टिफाय करण्याचा परमेश्वर आपल्याला चान्स देतो. चुका म्हणजे लगेच चारित्र्यावर जाऊ नका. बऱ्याच गोष्टी असतात. चारित्र्य सोडून दुसऱ्या पण चुका असतात. ठीक आहे. तर तेच. तर शक्यतो टाळा. शक्यतो टाळा आपल्या घरातलं दुसऱ्यांना सांगणं. तिथे आपला विश्वास हे करू नका. आणि दुसरी गोष्ट, स्वतःमध्ये एवढं पोटेन्शियल ठेवा, की आपण काय करतोय ह्यावरती आपल्याला विश्वास असलं पाहिजे. कारण डिव्होर्सचं प्रमाण भयानक लेवलला वाढलं आहे. मला खूप वाईट वाटतंय कारण वटपौर्णिमेचा अख्खा दिवस मी फक्त विचार करण्यात घालवला होता, की पुढच्या 7 जन्मासाठी काही बायका वडाला जाऊन फेऱ्या मारतायत. काही बायकांचे अफेअर्स आहेत. आय एम सो सॉरी फॉर टेलिंग दिस. अफेअर्स आहेत, काही पुरुषांचे अफेअर्स आहेत. सगळं सोडून द्या आणि वडाची पूजा करा. नाही, असं नाही, अजिबात नाही. ठीक आहे. काही बायका मजबुरीने करतात, काही पुरुष हौशीने करतात. पण हे फार चुकीचं आहे कारण की शेवटी कर्म आहे ना, तो खरंच सगळ्यांना भोगावा लागतो. त्यामुळं कुठल्याच बाईचं किंवा पुरुषाचं मन जर दुखावलं ना, तर मला माफ करा, पण सिरियसली मी एकच सांगेन, परमेश्वराजवळ जेव्हा आपण जाऊ ना, म्हणजे जाऊ म्हणजे मेल्यानंतर नाही काय, ठीक आहे. मंदिरात किंवा आपल्या घराच्या देव्हाऱ्यात जरी आपण उभं राहिलो किंवा पूजा करत असेल ना, त्यावेळेस आहे ना देवाला डोळे मिळवण्याची ताकद किंवा तेवढं म्हणतो ना आपल्याला, एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे बघताना आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे. ती वाली फिलिंग आपल्याला कधीच यायला नाही पाहिजे. माझं तसंच आहे. देवाकडे बघताना ना कधी मला आयुष्यातही भीती वाटत नाहीये, की मी असं काही काम केलं नाहीये जेणेकरून कुणालाही म्हणजे लाईक तुम्हाला कळत असेल, की कुठल्या स्त्रीनं च्या पलीकडे जाऊन कुठल्या गोष्टी करू नये. एकनिष्ठ असावं.
तसंच सेम पुरुषानेही असावं. आणि पुढच्या 7 जन्मासाठी तर मी बिलकुलच वडाची पूजा करत नाहीये. आहे या जन्मात खडतर प्रवास असू दे, काही असू दे, शेवटपर्यंत टिकू दे, हीच परमेश्वराकडे माझी प्रार्थना आहे. कारण पुढच्या 7 दिवसाचंही आपल्याला ठाऊक नाहीये, तर पुढच्या 7 जन्माचं काय करावं? हो की नाही? तर हेच आहे माझं म्हणणं, की संसारात छोट्या-मोठ्या गोष्टी होतील. त्या दुर्लक्ष करून जर पुढे जाता आलं तर नक्की जावा. पण मजबुरी म्हणून आयुष्यात प्लीज राहू नका. ठीक आहे. आणि बाई जी आहे ना, ही बाई काहीही करू शकते. प्रत्येक वेळा तिला पुरुषाची गरज किंवा साथीदाराची गरज आहे असं नाहीये. साथीदार असावं. साथीदार हा साथ देण्यासाठी असावं. जसं की मला प्रत्येक क्षणामध्ये ना सचिनची साथ मिळाली आहे. आणि मी खरंच नशीबवान समजते स्वतःला, की आज जे काही मी करते, मी सोशल मीडियावर ट्रोल पण झाले. बऱ्याच गोष्टी झाल्या. 1-2 गोष्टी आहेत ज्या त्याला पटत नाही. त्या गोष्टी मी करणंही सोडल्या. जसं की क्रिंज कंटेंट, थोडंफार हे ते करणं. पण जिथे-जिथे ब्रँडनी स्क्रिप्ट दिली आहे, तिथे-तिथे मी नक्की त्या फॉलो केल्या. तेही सचिनच्या परमिशननुसार. जर एखादी गोष्ट आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला पटत नसेल, तर कन्व्हर्सेशन करा आणि त्याच्यावरती मार्ग काढा. ओके, बाय. छान. हा ते पण लाव. मिक्स नाही करायचं, मिक्स नाही करायचं, मिक्स नाही करायचं. लाव लाव आता लाव, पटकन लाव, मला लाव, खराब झालं. आता ओवा. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. ओवा. असं. अगं माझी गाणी